आदिवासी भागामध्ये काय माहिती आहे, आपल्या औषधाकडे आपल्या औषधावर त्यांचा विश्वास नसतो. परिस्थिती फार कठीण होती. 5 रुपये डॉक्टरला द्यायला आमच्याकडे नसायचे तेव्हा. गव्हर्नमेंटने त्यांना सुविधा द्यायला पाहिजे, त्यांना डॉक्टर ठेवायला पाहिजे. पैसा हा नंतर, डॉक्टरचा उद्देश काय आहे? नमस्कार मित्रांनो. हो, जेव्हा आपण कुठल्या तरी आजारात सापडतो किंवा आपण एखादी वेळेस ज्यावेळेस मृत्यूच्या दाढेस सापडतो, त्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस अशा वेळी डॉक्टरांकडे धाव घेतो आणि बऱ्याच वेळेस आपल्याला डॉक्टर त्या मृत्यूच्या दारातून बाहेर ओढून काढतात आणि अशा वेळी डॉक्टर आपल्यासाठी देवच ठरतात. जगामध्ये जर डॉक्टर नसते तर आज जीवन आपलं जे आज सोयीस्कर झालेलं आहे ते नक्कीच झालं नसतं. हो, आपल्या अवतीभोवती असे पण काही डॉक्टर असतात की जे अगदी कमी पैशामध्ये अगदी निस्वार्थ भावनेतून पेशंटची सोय करतात आणि आपला खरा धर्म निभावतात. माझ्यासोबत एक असे डॉक्टर आहेत की ज्यांनी आयुष्यभर प्रत्येक वेळी अगदी गोरगरिबांची सेवा केलेली आहे आणि एवढंच नाही तर बऱ्याच वेळा आदिवासी भागामध्ये जाऊन सुद्धा आदिवासींच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि त्यांचे जे काही आजार असतील त्या आदिवासी समुदायामध्ये जाऊन अगदी कमी पैशामध्ये त्यांना सेवा दिलेली आहेत. त्यांच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही बोलणार आहोत आणि त्यांचा एकूणच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. नमस्कार सर, आपलं या व्हिडिओमध्ये मी खूप खूप स्वागत करतो. सर, तुमचा जन्म लातूर जिल्ह्यातल्या हंडरगुळी गावचा आणि तुम्ही कोकणामध्ये गेलात. मराठवाड्यामध्ये असताना सुद्धा तुम्ही इकडून तिकडे कोकणामध्ये जाण्याचं कारण काय? कारण तुमचं संपूर्ण वास्तव्य जवळपास आतापर्यंत कोकणामध्ये गेलेलं आहे. याचं तुम्ही कारण काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर मुरलीधर संतराम कांबळे, हंडरगुळी इथला रहिवासी आहे. तर तिकडे जाण्याचं कारण असं माझं आहे की आपल्या गावाच्या शिक्षणामध्ये परिस्थिती फार कठीण होती, पैसा नव्हता आणि माझे भाऊ तिकडे एक तलाठी म्हणून होते. त्यांनी मला बोलवलं आणि तिकडे शिक्षणासाठी तिथे गेलो. त्यांनी मला शिक्षणासाठी पैसे बनवून मेडिकल कॉलेजला असं मला ॲडमिशन केलं. पण माझा सुरुवातीपासून छंदच असा होता की डॉक्टर होणे हा माझा मूळचा छंद होता. आमच्या गावामध्ये असं होतं की गोळी मिळत नव्हती, एक डॉक्टर जवळ येत नव्हते, डॉक्टर मिळत नव्हते, घरी कोणी पेशंट आजारी झाला तर येत नव्हते, बोलवून सुद्धा येत नव्हते. परिस्थिती फार कठीण होती. 5 रुपये डॉक्टरला द्यायला आमच्याकडे नसायचे तेव्हा. सेशन फार कठीण होतं. त्यामुळे असं छंद मनात केला की आपण डॉक्टर व्हावं. म्हणून मी तिकडे गेलो. तिकडे गेल्याच्या नंतर एक मेडिकल कॉलेजला एक ॲडमिशन घेतलं. DHMSची डिग्री फार एक मिळवली आणि एक छंद असा केला की आपण फक्त जनतेची सेवाच फक्त करायची. याच्यामध्ये सेवा केल्याच्या नंतर मेवा नक्कीच मिळतो आपल्याला, हे मला माहितीच होतं. पण मी गरीब परिस्थितीने गेलो होतो. मला माहित होतं की आपल्याकडे पैशाला काय पैशाची व्हॅल्यू काय आहे, काय नाही, माणसाची किंमत काय कळते काय. मी जर डिग्री पूर्ण केल्याच्या नंतर मी पहिले खेडेगावामध्ये गेलो. लोकांचा विश्वास बसत नव्हता माझ्यावरती, हे डॉक्टर झाले की काय आहे म्हणून. पण मी त्यांच्यामध्ये शिरून त्याचे मन जिंकले मी आणि म्हणून त्यांची सेवा करण्याचा छंद एक मनामध्ये धरून त्यांना फ्री औषध दिलं. काय तर मला लोकांना कसं म्हणतात, मी डॉक्टरच आहे, बरोबर आहे, हे मला पण लोकांचे मन जिंकण्यासाठी मी लोकांना फ्री औषध देऊन त्यांना तपासलं. काय लोकांनी माझ्यावरती विश्वास नंतर हे केला, संपन्न केला आणि मग माझ्याकडे लोक काही दिवसात यायला लागले. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय आहे, गावातली परिस्थिती फार कठीण होती, शिक्षणाला पैसे नव्हते. म्हणून माझे भाऊ तिथे होते, तलाठी पदावर तिकडे भाऊ होते. मग मी भावाकडे गेलो, तिथे शिक्षण घेतलं आणि तिथे शिक्षण घेऊन ते डॉक्टर झालो. शिक्षण घेऊन डॉक्टर झालो, पण मी तिकडे स्थायिक झालो, कोकणामध्ये स्थायिक झालो. जरी स्थायिक झालो तर मी माझ्या मूळ गावी हंडरगुळीला येतो. हे गाव मी काही विसरत नाही, काही नाही, माझं येणं चालूच असतं. डॉक्टर साहेब, गावातल्या लोकांना ज्यावेळेस एखादा आजार होतो त्यावेळेस गावातल्या लोकांकडे बऱ्याच वेळेस पैशाची कमी असते, पैसा नसतो. त्यावेळेस तुम्ही त्या लोकांचा कशा पद्धतीने आधार बनलात? लोकांकडे पैसा नसतो, पण पहिले पेशंटचं मन जिंकलं पाहिजे. मुळातच माझा जन्म हा गरिबीमध्ये झाल्यामुळे मी पैशाकडे पाहिलंच नाही. लोकांची सेवा करण्यासाठी हाच एकच हेतू ठेवून मी लोकांची सेवा केली. मी पैसा हा विशेष ठेवला नाही. ज्याने पैसे जेवढे दिले तेवढे घेतले, पैसे देतील किंवा नाही देतील हा त्याची अपेक्षाच केली नाही. पहिले पेशंटला दुरुस्त करणे हा माझा एकच छंद होता. पहिले त्याचा जीव वाचवणे, पहिले त्याचा आधाराचं हे करून घेणं. गरिबीतून गेलेला माणूस हा कधीच अपेक्षा करत नाही. म्हणून मी जो येईल तो पेशंटकडे पैसे देईल याची अपेक्षा केली नाही. गरीब असो कोणी असो, सेवा त्याची मनामधून सेवा केली मी. म्हणून मी आजपर्यंत त्या कोकणामध्ये लोकांचे मन जिंकले, लोकांच्या मनात राहिलो. म्हणून मला लोकांनी तिथे आधार दिला. म्हणून त्या लोकांमध्ये मी आज आहे इतके वर्ष की मला संपूर्ण लोक तिथलाच कोकणातलाच आहे हे मला ओळखून घेतात, सांभाळून घेतात. आणि म्हणून मी जरी कोकणात असलो, जरी प्रॅक्टिस मी तिथं करत असलो, तर तुमच्या आश्रयात मला पैसा मिळतो ना अशाला वागणं. कधी कधी माझ्याकडे पेशंट आले, मी त्यांना बघूनच मी पेशंट ओळखला की हा गरीब पेशंट आहे,
ह्याच्याकडे पैसे नसतील, अपेक्षाच मी केली नाही. त्याला बाबा तू ये माझ्याकडे, तू पैशाची अपेक्षा करू नको, तुला पहिले त्यामुळे त्याला पहिले उपचार दिला, त्याची त्याला ट्रीटमेंट देऊन मी त्याला बरं केलं. सर, तुमच्याकडे एखादा असा रुग्ण आला होता का की ज्याची परिस्थिती खूप वाईट होती आणि उपचारानंतर त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं, असा एखादा अनुभव तुमच्याकडे आहे का? हो आहे ना. एक पेशंट माझ्याकडे असा आला की 2 वर्षाचं मूल होतं लहान. सकाळी सकाळी आले, असं लोक हातावर घेऊन आले धावत. मी फ्रेश झालं नव्हतो, काय नाही. मला त्याचं बघूनच वाटलं की अरे मला हा पेशंट खूप सिरियस आहे, ह्याला घेणं आणि आपण ट्रीटमेंट देणं हे फार गरजेचं आहे. गरीब परिस्थितीतले लोक होते. मी तपासलं त्यांना, त्यांचं सगळं चेक केलं आणि त्याला पुढे ट्रीटमेंट द्यायला मी सुरुवात केली. आणि लोकांनी ते वाटलं होतं की ते हे मरेल, वाचणार नाही. पण मी त्याला ट्रीटमेंट दिली आणि साधारण एक 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याचा श्वास चालू झाला, पल्स, हार्टचे ठोके सगळे चालू झाले. औषध दिल्यामुळे तो बरा झाला. मी त्याला ट्रीटमेंट दिलं आणि त्याला 1 तासामध्ये त्याला वाचवलं. मी प्रयत्न केले आणि माझ्या प्रयत्नाला यश आलं. असं अजून एक दुसरा अनुभव तुम्हाला सांगतो. 10-12 वर्षाचा मुलगा होता. त्याची दृष्टी गेली होती. तो मुंबईतनं आला होता. तो असं की काही लोकांनी त्यांना सांगितलं, बा तू गावी जा, अमुक ठिकाणी जा, ह्या अमुकचे नाव कांबळे डॉक्टर असे नावाचे डॉक्टर आहेत, त्याच्याकडे जातो. त्यानं मला ते माझ्याकडे लोक आले, त्याची दृष्टी गेली होती. म्हणलं काय बघ, किती दिवस झाले काय? तर अशा करता असं झालेलं आहे की 10-15 दिवसापासून याची दृष्टी गेलेली आहे. मुंबईतनं आम्ही आलो, आम्हाला समजलं, आम्ही तुमच्याकडे आलो. त्याची तपासलं, चेक केलं, त्याला मी ट्रीटमेंट दिली. त्यांना बुवा दर 15 दिवसांनी तू यायचं माझ्याकडे आणि तुला 100% बरं करेल. म्हणजे माझ्या ट्रीटमेंट दिल्यामुळे मला थोडं हाताला यश आलं आणि तो बरा झाला माझ्यापासून. आणि 2 महिन्यानंतर मी माझे औषध दिल्याचं त्याला 2 महिन्यानंतर दृष्टी आली, 100% दृष्टी आली. आता ओके झाला तो एकदम. असे बरेचसे अनुभव आहेत माझ्याकडे. का तर मी ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करतो, ग्रामीण भागामध्ये जातो. डॉक्टर साहेब, तुम्ही आदिवासी जमातींमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस उपचारासाठी गेलेले आहात आणि आदिवासी लोक म्हणलं की ते बऱ्याच वेळेस त्यांची पारंपरिक उपचार पद्धती आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतात. तुमच्या नवीन उपचार पद्धतीला ते बऱ्याच वेळेस स्वीकारतच नाही. मग त्यावेळेस तुम्ही त्यांचं मन कसं जिंकलात? त्यांचा विश्वास पहिले त्यांच्या जडीबुटीवरती असतो. त्यांचा विश्वास आपल्यावर नसतो. त्यांना त्यांना असं त्याचं मन जिंकणं सांगायचं, बाबा हे जडीबुटी आहे, तुमचा विश्वास बरोबर तुम्ही, पण तरी पण हे आमच्या औषध पद्धतीनं तुम्ही लवकर बरे व्हाल. तुमच्या जडीबुटीला वेळ लागेल, मी देतो ते औषध घ्या, तुम्ही लवकर बरे व्हाल. आदिवासी भागामध्ये काय माहिती आहे, त्यांना पहिले शिक्षण नसतं, ते शिकलेले नसतात जास्त. त्यांचा विश्वास फार कमजोर असतो. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये जास्त अंधश्रद्धा असते. आपल्या औषधावर त्यांचा विश्वास नसतो. त्यांचं फक्त अंधश्रद्धेवरती जास्त, जादूटोणावाले ते जास्त असतात. त्याच्यामुळे त्यांचा विश्वास आपल्यावर नसतो. मग त्यांना आपण समजावून सांगायला पाहिजे की बाबा तुम्ही हे, मला सुद्धा खूप अवघड गेलं त्यांना समजावून सांगण्यामध्ये वगैरे, खूप अवघड गेली. पण मला वेळ लागला, मला बरेच दिवस गेले त्याच्यामध्ये. ज्यावेळेस मी त्यांच्याकडे जातो, त्यांना ट्रीटमेंट देतो, तेव्हा त्यांना हळूहळू त्यांना फरक पडला माझ्याकडून आणि तेव्हा त्यांचा विश्वास माझ्यावर आता बसला. अशा पद्धतीने मी त्यांची सेवा केलेली आहे. सर, आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेमध्ये अजून कोणत्या सुधारणा व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? त्यांच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा व्हायला पाहिजेत आणि गव्हर्नमेंटने त्यांना सुविधा द्यायला पाहिजे, त्यांना डॉक्टर ठेवायला पाहिजे, त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तिने काढून द्यायला पाहिजे. त्यांना बऱ्यापैकी केंद्र असतात सर. बऱ्यापैकी केंद्र असतात, आरोग्यवर्धिनीवर देतात चालू, PSC वाले देतात चालू, बऱ्याचपैकी सुधारणा आहेत त्यांच्याकडे. तरी पण ह्या कमी आहेत खूप. बरंचसं शासनाने त्यांच्याकडे त्यांना सुविधा द्यायला पाहिजे, त्यांना रस्ते द्यायला पाहिजे, त्यांना बऱ्याचशा सुविधा द्यायला पाहिजे. ते बऱ्याचशा ठिकाणी नाही आहेत. लोक चालत येतात, रस्ता नसतो. त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा सुविधा फार कमी आहेत, तरी शासनाने अजून द्यायला पाहिजे. PSC वाले MPW त्यांना पाठवलं पाहिजे. ते जात नाही, तिथपर्यंत पोहोचत नाहीत, ते घाबरतात लोक समोरचे आदिवासी भाग. त्यासाठी आदिवासी भागामध्ये अशा बऱ्याचशा सुविधा बऱ्याचशा कमी आहेत अजून. तर शासनाने त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं तर त्याची सुधारणा होऊ शकते. त्यांच्याकडे शिक्षण कमी असलेल्यामुळे त्यांनी सुधारून घेतलं पाहिजे. शिक्षण त्यांनी शिकून घेतलं पाहिजे. आदिवासी समुदायामध्ये आधी त्या आदिवासी लोकांनी पहिले शिक्षणावरती भर दिला पाहिजे. शिक्षण हे त्यांच्याकडे फार कमी आहे. त्यासाठी गव्हर्नमेंटने त्यांची सुविधा पुरवली पाहिजे. त्यांच्याकडे शिक्षणाचा भाग म्हणा, अनेक काही गोष्टी म्हणा, ते गव्हर्नमेंट त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, सध्याची जर कंडिशन पाहिली तर डॉक्टर लाईन म्हणलं की बऱ्याच वेळेस भरमसाठ पैसा हाच बऱ्याच डॉक्टरांना दिसतो. सगळेच डॉक्टर तसे नाहीत, खूप सारे डॉक्टर चांगले आहेत, पण बऱ्यापैकी आजचा वातावरण झालेलं आहे की डॉक्टरकीकडे जायचं म्हणलं की भरमसाठ पैसा कमवायचा आहे, असंच बऱ्याच लोकांचा उद्देश झालेला आहे. मग फक्त पैसा म्हणून डॉक्टरकी पेशामध्ये येणाऱ्या त्या डॉक्टरांना तुम्ही काय सांगाल, संदेश म्हणून काय सांगाल?
हा बघा, पैसा हा महत्त्वाचाच आहे, पैसा नाही असा नाही, पण नुसताच पैसा म्हणून नुसताच पैशाच्याच मागे लागणं हे काही योग्य नाही आहे. पहिले पेशंटकडे पाहणे हा एकच महत्त्वाचा मुद्दा आहे. पैसा हा नंतर. डॉक्टरचा उद्देश काय आहे की पेशंट पहिले वाचवणे, पैसा महत्त्वाचा नाही आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की पेशंटकडे पैसे नसतात, पण बऱ्याच वेळा डॉक्टरने ॲडजस्ट केलं पाहिजे. डॉक्टरचा उद्देश काय आहे? पेशंटचा पहिले जीव वाचवणे हा एकच मुद्दा आहे, पैसा हा विषय नाही आहे तिथे. तर मी नवीन पिढीला, नवीन येणाऱ्या डॉक्टरांना, नवीन पिढीला मी एकच सांगेन की पैसा हा महत्त्वाचा नाही आहे. फक्त कमवा, फक्त माणुसकीच फक्त कमवा, ह्याचाच फार मोठा विजय आहे. पैशाकडे पाहू नका, हा माझा तुम्हाला संदेश आहे. पैसा हा गरजेचा आहे, परंतु मेन माणुसकी विसरू नका. सर, कोकणामध्ये तुमच्या परिसरातला एक जुना डॉक्टर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, कारण आतापर्यंत तुम्ही जे काही निस्वार्थ भावनेतून सेवा केलेली आहे बरोबर. याचंच एक हे फलित आहे असं मला वाटतं. सर, आपण या चॅनलसाठी वेळ काढलात आणि या चॅनलला आपली मुलाखत दिलात, त्याबद्दल आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. खूप खूप आभारी आहे तुमचा. धन्यवाद. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.